करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा. दिल्लीची तजेलदार वेश्या आणि त्यातून आंदोलन झालं, कळलं? हा, हे आम्हाला तुम्ही शब्द काय, वाक्य काय, संस्कृती काय अजिबात शिकवू नका. दिल्लीचे मुंबई लुटायला निघालेले आहेत. त्यांनी काय आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला? काय आहे शब्द तो? मुंबई लुटली जाते, मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे, मराठी माणसाला इथून हाकललं जाण्याचं कारस्थान आहे. धारावी त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोनं वारसा यादीत टाकले. याच्यात सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे. हा, हे तुम्ही केलं, तुमचा काय संबंध आहे? किल्ले तुम्ही बांधलेत. याआधी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे. पश्चिम घाटापासून एक ठिकाणी आम्हाला माहिती आहे. हे राजकारण करायचं नाही, शहाणपणा करू नका राजकारणाचा. तुमचं तुम्ही बघा, बोला. व्हिडिओ जो आपण ट्विट केला होता तो मार्क्स केलेला व्हिडिओ आहे असं म्हणताय संजय शिरसाटांचा, आणि त्याबद्दल आपल्यावर अब्दुल हुसेनचा दावा देखील. त्याच्यावरती विधानसभेत त्याने उद्या वक्तव्य करू द्या. व्हिडिओ मॉर्फ केलाय की काय केलंय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना. हे फॉरेन्सिक लॅब ठरवतं. फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते. आणि तो व्हिडिओ आम्ही काढले, ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे. बघा, त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करेन. शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत, संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनीच केलेले आहे. भाजपचे मंत्री, भाजपचे नेते. त्यानंतर संदीपान भुमरे 150 कोटी काय 150 एकर जमीन, 150 कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव. मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडेल. अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरिबी हटवण्यासाठी. त्यानंतर कालचे महाशय, अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित SIT नेमली पाहिजे. एकत्रित क्लस्टर पद्धतीने, जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना, हा, तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे. एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची, फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची. सध्या नावं दिली आहेत, 5 मंत्री आहेत, इन्क्लुडिंग उदय सामंत. सर, काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी देखील पुणे मिसिंग लिंकची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी एका गोष्टीचा पुनरुच्चार केला की 2.5 वर्षांच्या काळात ज्यावेळी उद्धव ठाकरेंची सरकार होती त्यावेळी प्रत्येक प्रकल्पाला स्थगिती दिली गेली, प्रत्येक प्रकल्प रोखला झाला. आता मात्र आम्ही पुन्हा या प्रकल्पाला स्थगिती हटवलेली आहे आणि तुरंत आमचा. असं कोण म्हणतंय? देवेंद्र फडणवीस म्हणतात. उद्धव ठाकरे त्यांनी सांगावं कोणत्या प्रकल्पांना स्थगिती का दिली. पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्याने धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्कीच स्थगिती दिली असते. जिथे भ्रष्टाचार आहे, जिथे अनागोंदी आहे, तिथे स्थगिती द्यावीच लागते. का देऊ नये? मी म्हणते, आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे, बरं का, त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्याने ती दिली असते. देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत. भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असते. आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असते. हा रस्ता कशा करताय? हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे, हे लक्षात घ्या. हा रस्ता सुद्धा अडाणीसाठीच आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा अडाणीसाठीच बनतोय, पण तुम्ही लक्षात घ्या, हा सुद्धा अडाणीसाठीच बनतोय. प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला देशातला जर अडाणीसाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे. सर, मराठीचा मुद्दा आहे. ऍक्टर भरपूर ऍक्टर पवन कल्याण म्हणतोय की